मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच विजय यांनी 3 धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय तो म्हणजे घरगुती वीज ग्राहकांसाठी 200 युनिट्सपर्यंतची आता मोफत वीज देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. शिवाय महिला सुरक्षिततेसाठी एका विशेष दलाच्या निर्मितीला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय तो म्हणजे अंमली पदार्थ विरोधी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश देखील विजय यांनी दिलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच 3 धडाकेबाज आणि अत्यंत महत्त्वाचे मोठे असे निर्णय विजय यांनी घेतलेले आहेत. एकोणतीस वर्षांच्या कीर्तना यांनी तामिळनाडूच्या मंत्रिमंडळामध्ये आता जागा मिळवलेली आहे. थलपती विजय यांच्यासोबत त्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. चेन्नईच्या नेहरू स्टेडियमवर विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबत इतर 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. यामध्ये अवघ्या 29 वर्षीय कीर्तना यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. टीव्हीके पक्षाच्या त्या शिवकाशी मतदारसंघातनं आमदार आहेत. So, coming from such a middle class family, getting such an opportunity as a candidate and being and having a cabinet minister, is it easy in any of the state? No. It's just purely he sees the skill, he sees the talent, and we are here to make all the changes. This government will last long for 5 years? Of course, more than 15 years, 20 years, 35 years, 50 years. We are going to be a... यानंतर महत्त्वाच्या राज्यातल्या बातम्यांकडे आता आपण वळूया. रुपाली चाकणकर यांची एसआयटी चौकशी सुरू झालेली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांची चौकशी केली जाते. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुतेंकडनं ही चौकशी सध्या केली जात असल्याचं समजतंय. रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी पोहोचलेल्या आहेत आणि आज एसआयटीच्या टीमकडून एसआयटी प्रमुख सातपुते यांच्याकडून चाकणकरांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. चौकशी दरम्यान संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट देखील केलेलं होतं. अशोक खरात प्रकरणामध्ये जी एसआयटी नेमली गेलेली आहे त्या एसआयटीकडनं चाकणकरांची चौकशी होतीये. आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि त्या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील. त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही. आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.